दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती, कारण मुंबईत अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी करण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार। मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून शहरातील प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशाने काम सुरू। येत्या 2 महिन्यात विस्तृत अहवाल सादर केला जाणार। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुण्यातले ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पुणे दर्शन बस सेवा, तर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात आली ही बस सेवा डेक्कन जिमखाना आणि पुणे स्टेशन पासून सुरू होते पुणे दर्शन बस सेवा। पुण्यात नियम तोडणाऱ्यांकडून पुणे आरटीओकडून 17 कोटींचा दंड वसूल, तर आरटीओच्या वायुवेगकडून 66,000 वाहनांवर कारवाई। पुण्यातील पीएमपी बसेसमध्ये आता एआयचे कॅमेरे बसवण्यात येणार। अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला। दरम्यान मंजुरी मिळाल्यास पीएमपी देशातील पहिली प्रवासी वाहतूक संस्था ठरणार। नाशिकमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीची मोठी घटना उघड, तर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीखाली 37 जणांची 81 लाखांची फसवणूक। पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस पावसाचा इशारा, वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा। रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा अंदाज। जळगावच्या दीपनगर प्रकल्पातून निघत असलेल्या राखीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक, तर वेल्हाळा, पिंपळगाव खुर्द परिसरातील हजारो हेक्टर शेती प्रदूषित। राख माफियांची दहशत असल्याचा एकनाथ खडसेंचा आरोप। अमरावती परतवाडा महामार्गावर लिंबाचं झाड कोसळल्यामुळे 1 तास वाहतूक ठप्प। बऱ्याच वेळानंतर जेसीबीच्या साह्यानं झाड हटवलं, मात्र वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप।